त्यावरून झालं, भात टाकला. आता माझं फिश करी करणार, एकदम सिंपल साध्या पद्धतीने करणार आहे, जे गावाकडे करतात, अजून सुद्धा करतात. माझे पप्पा सुद्धा तसेच करतात. पप्पा मम्मी तर पप्पांना छान मासे येतात, पप्पाच करायचे माझे. तर त्यांच्या पद्धतीने मस्त मासे मी बघितलेले कसे करतात. मी तर आपण कसं नेहमी तेल नंतर फोडणी घालून मासे करतो, फिश करतो, पण ही डिफरंट उलटी पद्धत आहे. तर ती दाखवतेच तुम्हाला, खूप आवडेल आणि सोपी आहे. आणि बायकांसाठी कसं सोपं काम पटकन झालं ना आणि टेस्टी पण लागलं ना तर खूप छान, म्हणजे जास्त वेळ वाचतो आणि कंटाळा पण येत नाही करायला. नॉनव्हेज काही ना कसं फिश नॉनव्हेज करायला खूप कंटाळा येतो. तर ही सोपी पद्धत आणि टेस्टी, एकदम टेस्टी लागणार अशी फिश दाखवणार आहे मी. हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. इथून या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल गेलो होतो गावाकडे आणि पुढचं इतकं थंडी वाजत होती, काही शूट करता नाही आलं मला, तेवढं शूट केलं. तर मस्त जेवण वगैरे केलं, छान मटण केलेलं तिथे आणि मस्त जेवण केलं. आणि मग रात्री चालू, आणि रात्री आल्यानंतर पण मला एकदम असं थकवा आलेला, मग मी काही बोललीच नाही. तर तेच आज ना मला ही आमचं वालाच्या शेंगाचा वेल आहे ना, तर इथे दोरी बांधायची. वैभवला बोलली की दोरी बांधून द्या मला इथे, म्हणजे तो बरोबर असा वरती चढेल आणि छान वालाच्या शेंगा येतील आता हिवाळ्यामध्ये. कारण मागच्या वेळेस पण लावलेलं, इतक्या वालाच्या शेंगा आल्या होत्या. आणि तेच म्हटलं चला आज करून द्या. आणि लाईटिंग पण काढून ठेवा, कंदील काढून ठेवा. कधीची मी बोलते पण काही त्यांना वेळच नाही भेटत. घर आवरायचे, कपडे बघू शकता पडलेले आहे. आणि तिकडून आम्ही बाजार पण होता, दही वडे आणले होते बघू शकता. आणि फिश आणलेला आहे, कोंबडा फिश. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं मी. तर तसा फिश नाशिककडे भेटत नाही. कोंबडा नाही म्हणत, सुपर म्हणतात तिकडे, सुपर फिश. तर तसा भेटत नाही. तर तो आणलेला आहे रात्री. मग फ्रीजरमध्ये ठेवून दिला डायरेक्ट. आज त्याचं फिश करी आणि भातचा प्लॅन आहे करायचा. तर आणि वैभव पण आहे घरी, त्यांना पण सुट्टी आहे आज. उद्या जातील हॉस्पिटलला, तर आज तर सुट्टी आहे. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज भात आणि फिश करू. कारण तसंही पीठ संपलं होतं, दळण पण करायचं आहे, दळून आणायचं आहे. आणि असं माझ्यासाठी तर मी भाकरीच करणार आहे. पण मग मस्त सुपर फिश आहे, त्याची मस्त करी करणार. तर मी एकदम सिंपल पद्धतीने करी करते, ते तुम्हाला दाखवेलच, रेसिपी शेअर करेलच तुमच्यासोबत फिशची. आणि इथे दही वडे आहेत. आणि तिथे ना अभुनात दही वडे खूप छान भेटतात. कोपऱ्यावर दुकान म्हणजे स्वीट्स आहे. तिथे खूप वर्षांपासून, आम्ही छोटे होतो ना तेव्हा आम्ही बुंदीचे लाडू वगैरे घ्यायचो. आणि त्यांची चव असली तशीच आहे. आणि मोठे मोठे, आणि त्याच्यात जिरा फ्लेवर दही वडे आहेत. मला दाखवते, किती छान आहे ना. आणि गावाकडच्या ह्या वस्तू मला खूप आठवतात. आम्ही आजीकडे जायचो लहानपणी. तर मस्त आजी बाजारात न्यायची, शुक्रवारचा बाजार असतो अभण्याचा, न्यायची आणि आम्हाला मस्त जे लागेल ते घेऊन द्यायची. काय आपलं लाडू, बुंदीचे लाडू. तर तुम्हाला दाखवते मी दही वडे मस्त. तर आता कॉफी करायची, मी तर नाही खाणार आता, नंतर खाईल दही वडे. आणि कॉफी करायची, वेळ बोलली की कॉफी कर, चहा पिला. तर आता मी ना ते डब्यात काढून ठेवते का चांगले होतील त्याच्यामध्ये. तर डब्बा आधी मी आईना देऊन देते डिशमध्ये छोट्या. तर इथे दही वडे, आणि किती मोठी साईज आहे बघू शकता, एवढी मोठी साईज आहे. मस्त क्रिस्पी क्रिस्पी आणि मधून एकदम मऊ आहे, वरतून एकदम क्रिस्पी आणि जास्त गोड पण नाहीये. तर असे आणले, 100 रुपयाचे घेतले ते, अर्धा किलो. इतकी गर्दी होती, ते मला मी शूट केलं की नाही काय माहिती. तरी एवढे आहे ते आता काहीच आज संपून जाते बहुतेक. डब्याचं काही ठेवत नाही, आईंना एवढे देऊन देते खाली. कियाला इकडे बरं, नंतर चालावं आजीकडे, नंतर जाऊन दे. हा, दही वडे देशील ना. चला
जसं जसं दिवस जाईल तसं तसं मी शेअर करेल. आणि लवकर एक आम्ही मस्त व्हॅकेशन ट्रिपला जाणार आहे, क्रिसमसच्या व्हॅकेशन ट्रिपला. कारण क्रिसमसच्या सुट्ट्या असतात मुलांना, विहानला सुट्ट्या आहे. तर कुठे जाणार ते तर नंतर कळेलच तुम्हाला. त्याचीच तयारी चालू आहे माझी, खूप ड्रेसेस घेणं वगैरे. तर आज जमलं तर बॅग्स घ्यायच्या आहे आणि खूप मज्जा येणार आहे व्हॅकेशनला. तुम्हाला पण इतकं आवडेल बघायला सगळं. कारण आम्ही गेलो ना काही ठिकाणी आम्ही स्वतः चहा करून पिऊ. जसं कॅम्पिंग करतो ना आपण, कॅम्पिंगला जातो, चहा करून पितो, थोडंसं खिचडी करून खातो. तर तसं मी काहीतरी अशी तयारी करणार आहे. मस्त तांदूळ म्हणजे आपलं जे आहे ना घरून, तांदूळ, मिरची, मीठ, तेलाची बॉटल असं सगळं घेऊन जाणार आहे. आणि ते शेअर करायलाच मी आधी ते पॅकिंग करेल तेव्हा. तर ते घेऊन जाणार आहे आणि मस्त छान मजा करणार आहोत. जास्त दिवस जाणार आहे. आता ते कळेलच पुढे तुम्हाला किती दिवस जाणार आहे आणि कुठून कुठून जाणार आहे, काय काय बघणार आहे, कुठे जाणार नेमकी आम्ही. तर ते कळेलच नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता तर फक्त सांगितलंय तुम्हाला. तर त्याची तयारी चालू आहे हळूहळू आमची. तर खूप मजा येणार आहे मस्त. आणि खूप दिवसांनी म्हणजे थोडंसं बाहेर जाणार आहे आम्ही, जास्त थोडं लांब जाणार आहे. तर कळेलच ते. चला आता कॉफी मस्त करते आणि मग बोलते तुमच्याशी. कारण आज बाहेर पण जायचं आहे, बॅग्स बघायचे आहे मला आणि 2-3 काम आहे. कॉफी होतेच आहे तोपर्यंत मस्त मग्स काढते. आता मला तर हा घेते माझा आवडता नेहमीचा, हा देते किंवा दोघांना सेम घेतो मस्त. तर असे 2 मग्स. चला तर गॅस पण इतकं खराब झालाय ना, तर आता गॅस पण क्लीन करायचं आहे मला दुपारी. बघू शकता किती खराब झालाय. कोणता कप पाहिजे तुम्हाला? कोणता पाहिजे? हे पा, स्पेशल कॉफी कॅफे मधली बघा एकदम. कोणता पाहिजे? चला त्यावरून झालं, भात टाकला. आता माझं फिश करी करणार, एकदम सिंपल साध्या पद्धतीने करणार आहे, जे गावाकडे करतात, अजून सुद्धा करतात. माझे पप्पा सुद्धा तसेच करतात. मम्मी तर पप्पांना छान मासे येतात, पप्पाच करायचे माझे. तर त्यांच्या पद्धतीने मस्त मासे मी बघितलेले कसे करतात. मी तर आपण कसं नेहमी तेल नंतर फोडणी घालून मासे करतो, फिश करतो, पण ही डिफरंट उलटी पद्धत आहे. तर ती दाखवतेच तुम्हाला, खूप आवडेल आणि सोपी आहे. आणि बायकांसाठी कसं सोपं काम पटकन झालं ना आणि टेस्टी पण लागलं ना, तर खूप छान, म्हणजे जास्त वेळ वाचतो आणि कंटाळा पण येत नाही करायला. नॉनव्हेज काही ना कसं फिश नॉनव्हेज करायला खूप कंटाळा येतो. तर ही सोपी पद्धत आणि टेस्टी, एकदम टेस्टी लागणार अशी फिश दाखवणार आहे मी रेसिपी थोड्या वेळाने. आता इथे ना भात ठेवलेला आहे आणि एक्सरसाइज झाली, इतक्यात आवरलं, केस विंचरायचे बाकी आहे. तर मी पूर्ण तयारी करून घेते आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते. मी आज कधीची रेसिपी दाखवलीच नॉनव्हेजची, तर म्हटलं चला आज रेसिपी दाखवू. आणि तेच दुपारी अजून बघू आता काय कामं पडतं, कारण वेळ पुरत नाहीये कामांसाठी. म्हणजे काय काय वस्तू आणायच्या आहे, तुम्हाला बोललीच मी सकाळी की आम्हाला जायचंय लांब, तर मग तशा वस्तू वगैरे घ्यायच्या आहे. आणि ते चहा पण ठेवलेला आहे, मस्त चहा वगैरे पिऊन आणि छान रेसिपी दाखवते तुम्हाला फिशची. चला बोलते नंतर. तर इथे आता मी ना कांदा चिरून घेते आणि ना आपल्याला फिश करीला भरपूर सारा कांदा लागणार आहे. तर त्याच्यामुळे ना मी 3 कांदे घेतलेले आहे. तर आपल्याला ना एवढं बारीक त्यांची मीडियम साईज मध्येच करायची आहे.
तर हे कांदे मी बुधवारच्या बाजारातून घेतले होते. तर नेहमी ना कांदे कसे उन्हाळी घ्यायचे, पावसाळी कांदे नाही घ्यायचे, जे लाल लाल असतात ते कसे लगेच खराब होऊन जातात. पण उन्हाळी कांदे असतात ना ते खूप दिवस टिकतात, तर त्याच्यामुळे तेच नेहमी घ्यायचे. तर इथे मस्तपैकी कांदा कापून घेणार आणि थोडासा लसूण सोलून घ्यावा लागेल. आणि तुम्हाला फिश दाखवते मी. तर फिश दाखवते. तर हा आहे आपला सुपर फिश, तिकडे सुपर म्हणता आणि आपल्याकडे हा फिश भेटतच नाही. तर मी कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलंच आहे. तर हा सुपर फिश इतका छान राहतो. तर 80 रुपये पावशेर हा आणलेला आहे, म्हणजे किती महाग भेटतो तो. आणि चवीला पण छान असतो, मोठे काटे असतात. तर मग मस्त आज सकाळी सकाळी डिनर फिश आणि भातचं, साऊथ इंडियन डिनर. तिकडे कसे साऊथकडे भात आणि फिश भरपूर खाता, फिश करी. म्हटलं चला आज तेच करू भात, कारण पीठ पण नाही, आपलं पोळ्यांचं पीठ पण नाही. तर मग म्हटलं चला आज थोडंसं वेगळं काहीतरी, भात आणि माशी. तर हा फिश करणार आज. तर आता इथे कांदे मी कापून घेते पटापट आणि पूर्ण रेसिपी दाखवते. सोपं आहे एकदम. आता कांदाच कापून घ्यायचा, लसूण सोलून घ्यायचा आहे. तर चला आता पटापट मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे मी कांदा मस्त कापून घेतलेला आहे, भरपूर सारा. फिश आहे आणि इथे आलं लसूण कुटून घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची फक्त. तर भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे, कारण फिशला लसूण चांगला लागतो. आणि चांगलं तर जाऊ द्या, उग्र वास येत नाही फिशचा. काही ना कसं फिशचा वास आवडत नाही, पण फिश खाल्ली पाहिजे, डोळ्यांसाठी चांगले असतात, स्किनसाठी छान असतात. म्हणून मग वैभवला तर इतके फिश आवडतात, तर ते खातातच. मी जरी नाही नसली खाली, मला एवढं नाही आवडत. मला चिकन किंवा मटन बस एवढंच, किंवा प्रॉन्स, फिशमध्ये प्रॉन्स आणि एवढंच, म्हणजे बेसिक गोष्टी आवडतात, जास्त हे नाही आवडत. आणि बोंबील, ड्राय बोंबील आणि झिंग्या त्या आवडतात भरपूर. तर जाऊ आता मी फिश करी कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला. तर कढई लागेल आपल्याला एक. तर इथे ही कढई घेते आणि फिश एकदम क्लीन केले, साफ केले. तर फिश डायरेक्ट याच्यात घ्यायचे कढईमध्ये. पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्हाला फिश करी दाखवणार आहे. तर इथे फिश घेतलेले आहे. इथे त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचा आहे कांदा. तर तुम्ही विचार करता असाल कच्चा कांदा कसं काय, पण मी एकदम सिक्रेट आणि एकदम लुप्त रेसिपी आहे, जी पहिली लोक करायची खेड्यांवर. आणि माझे पप्पा पण आता सुद्धा करता पप्पा, खूप टेस्टी लागते. तर तुम्ही एकदा करून बघा. तर इथे फिश मध्ये कच्चा कांदा टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे लसूण पण टाकायचा आहे. तर एकदम डिफरंट आहे, तुम्हाला असं फोडणी देऊन वगैरे ते बिलकुल दाखवणार आहे. डिफरंट रेसिपी होती म्हणून मी तुम्हाला म्हटलं आज शेअर करतो तुमच्यासोबत. आणि इथे आता मसाले. तर इथे आपला काळा मसाला तो टाकायचा आहे 1 चम्मच, कारण मला थोडीशी लालसर भाजी करायची आहे. तर काळा मसाला फक्त 1 चम्मच टाकते. त्याच्यानंतर लाल तिखट 1 चम्मच, काश्मीरी मिरची 1 चम्मच, धना पावडर 1 आणि गरम मसाला अर्धा चम्मच, हळद. तर एवढे मसाले टाकून घेतलेले बघू शकता. फिश मध्ये एकदम डिफरंट रेसिपी आहे, तुम्हाला खूप आवडेल. तर एवढे टाकलेले आहे. आता टाकायचं आहे मीठ. आणि जसं आपण तेल टाकतो ना म्हणजे फिशला, पहिले कसं तेलाचं प्रमाण खूप कमी वापरायचे. म्हणून मग अशी पद्धत फिशची करायला सुरुवात झाली होती जुन्या पद्धतीनुसार. आणि आपण कसं खूप तेल आधीच टाकून देतो, फोडणी देतो, मसाला टाकतो जास्त. पण हे एकदम बेसिक मसाल्यांपासून मस्त छान टेस्टी रेसिपी होते. आणि काळा मसाला तुम्ही बघितला असं एकदम कमी वापरलेला आहे, असे 4-5 चम्मच नाही वापरला. आणि लाल तिखट, हळद आणि गरम मसाला वगैरे तेवढंच वापरलेला आहे.
तर आता इथे तेल टाकून घेऊ. अंदाजे तेल म्हणजे 1.5 ते 2 चम्मच असं तेल टाकून घ्यायचं आहे सगळीकडून. तर इथे तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं. असे फिश मिक्स करून बघू शकता मिक्स केलेले आहे फिश एकदम. आता गॅस चालू करायचा, कमी गॅस करायचा आणि फक्त 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. कारण फिशला लगेच पाणी सुटतं, तर 1च ग्लास पाणी टाकणार मी. आणि त्याला कारण ऑलरेडी पाणी सुटतं फिश करायला, म्हणून जास्त पाणी घालायचं नाही फिश करताना. तर दाखवते आता मी ते फिश ठेवलेले आहेत हे. तर त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून द्यायचं आणि आपले फिश 15 ते 20 मिनिटात एकदम रेडी होतात. आता झाकून द्यायचं. बघू शकता 15 ते 20 मिनिटात एकदम रेडी होता. वरतून कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी वाढायची गरम गरम. अशी आहे फिश करी, एकदम सोप्या पद्धतीने, जुनी पद्धत आहे. नक्की घरी करून बघा. तुम्ही कोंबडा मासा, तर नाशिकला कोंबडा मासा वगैरे, सिल्वर मासा, कोणता पण फिश आणला तुम्ही अशी पद्धत वापरून करू शकता. अशी पद्धत वापरून करा आणि मला कमेंट करा कशी झाली आपली फिश करी सोप्या पद्धतीची. तर आता मेन इन्ग्रेडियंट टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला दाखवते. तर आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ओवा. ओव्याने पोट दुखत नाही. काहींचं कसं पोट दुखतं फिश खाऊन, कारण गरम असतो फिश खाल्लेलं, कसं गरम असतं, तर त्याच्यामुळे तो गरमपणा घालवण्यासाठी ओवा टाकायचा असतो आणि फिशचा उग्र वास पण निघून जातो. तसं आपण लिंबू थोडासा पिळून टाकला तरी उग्र वास निघून जातो, पण नसतंच, येतच नाही, कारण सूप ताजा मासा असला की येतच नाही. तर मी इथे ओवा घेतलेला आहे आणि तो फक्त क्रश करून, हाताने क्रश करून मी असं याच्यावर क्रश करून, आणि चव पण छान लागते. तर इथे ओवा आणि ओवा टाकून द्यायचा फक्त. चला आता 15 मिनिटात आपली फिश करी रेडी होते आणि तुम्हाला दाखवते कशी होते. एकदम छान तरी येते. असं नाही की तुम्ही बोलता असाल की वरतून कांदा बिंदा टाकला, सगळं कांदा कच्चा, तसं काहीच नाही. कांदा एकदम असा मऊ होऊन जातो, लसूण मऊ होऊन जातो. इतका तो फ्लेवर कांद्याचा आणि लसणाचा फ्लेवर इतका छान त्याच्यामध्ये मिळतो ना. तर बाकीचे फोडणी देऊन मासे केले चालतात, जसं वाम झाला किंवा मग सुरमई झाली, असे ते फोडणी दिली ती चालते. पण साधी मासे असतात ना नदीचे, धरणाचे, तर ते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा एकदा, इतके टेस्टी लागतात ना. तर इथे तर झालेलं आहे माझं काम पूर्ण. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चला आता पूर्ण झाले की तुम्हाला दाखवता. फिश होत आहे तोपर्यंत मी ना केस विंचरून घेते पटकन. आणि बाहेरचं एकच हवा सुटलीये, इथे ठेवते. केस विंचरून घेते. आणि ना मला हे पण करायचं आहे, आयब्रोज. बघू शकता वाढले आहे. आता केस तर विंचरून झाले आणि आपली फिश करी पण रेडी होईलच. बाहेर ऊन पण आहे आणि थंडी पण आहे. केळाला दूध बिस्किट खायची इच्छा झाली, म्हणजे तिला आता दूध बिस्किट देते. तर तिला मी नेहमी मारी लाईट बिस्किट आणते आणि ते खूप मऊ असतात आणि मारी गोल्ड असतात ना, तर ते
एकदम कडक कडक बिस्किट असतात आणि म्हणजे एवढं चांगलं चवीला लागत नाही, पण मारी लाईट असतो ना तर ते खूपच क्रिस्पी आणि मऊ मऊ आणि छान लागतात चवीला. तर मग तिला आता तेच देते. बाकी फिश पण तिला भरपूर आवडतं कियाराला, पण ती म्हणे आज मला दूध बिस्किटच खायचं आहे, त्याच्यामुळे मग तिला आता दूध बिस्किट देऊन देते. फक्त इथे फिश बॉईल होत आहे छानपैकी. फक्त एकदाच त्याला खालीवर करून द्यायचं. आणि मस्त कमी गॅसवर होऊ द्यायचे. चला आपली फिश करी झालेली आहे. गॅस बंद केला आणि तुम्हाला दाखवते शकता. एकदम मस्त झालेली आहे अशी, बघू शकता. तर मी जास्त पाणी ठेवलं नाही आणि अशी घट्ट होते, एकदम थिक होते. तर अशी फिश करी झालेली आहे. कशी वाटली ते नक्की सांगा. आणि फिश पण तुटलेली नाही आहे, एकदम मस्त. 7 वाजते मस्त जेवण वगैरे झालं. तर आता ना दुपारची वाजलेली आहे 2-2:30 वाजली. तर आता गहू काढून घेते. गहू काढते आता. बघू शकता मी ना त्या गव्हामध्ये ज्या पुड्या टाकते ना त्याच्याने एकदम गहू आहे. तर ती पुडी अजून सुद्धा आहे, तुम्हाला दाखवते. मी अशा ना क्लिप्स लावून ठेवते बघू शकता. ह्या अशा पुड्या गहू कधीच खराब होत नाही. वर्षभर जोपर्यंत गहू म्हणजे आहे तोपर्यंत खराब होत नाही. चला आता पटापट गहू काढून घेते 7-8 किलो, म्हणजे दळून आणायचे. निवडून घेऊ पटापट. तर इथे आता ना गहू निवडून घेते. बाहेर ना ऊन आहे, घरात बसून इतकी थंडी वाजते. तर म्हटलं त्याला इथे निवडून घेऊ आणि दळून आणू, कारण पीठ पण संपले तर दळून आणावंच लागेल, कारण लागेल डब्याला. तर आता इथे पटापट निवडून घेते आणि मग पुन्हा झाले. तर इथे गहू निवडून झालेले आहे आणि इथे थोडंसं बसली उन्हात. खूप ऊन येत आहे, तर थोडं दळून आणावं लागेल. तर चला आता थोडंसं बसते इथे उन्हात आणि मग पोर्च पण झाडून घ्यायला लागेल. खूप खराब झालेलं आहे, खूप पानं वगैरे पडतात, तर इतकं आवरावं लागतं सारखं. चला मस्त वाटते उन्हामध्ये बसून. आणि बोलते तुमच्याशी चहाच्या टाईमला. खाली पपई पडली होती, तर पपया बघू शकता आमच्या झाडाच्या, आणि खाली पडून गेली. दाखव केअर कशी कच्चीच आहे, काय माहिती आता कच्चीचं काय, पण पिकेली इथे बघू शकता. आणि 200 पपई किती मोठे. धर याला तिथे ठेवून दे ओट्यावर. हां हां. आणि कढीपत्ता ना छाटला होता, तर किती मस्त पानं फुटले कढीपत्त्याला. बघू शकता सगळी पालवी फुटली. तर इथे स्वयंपाकाची तयारी मस्त. आज ना भुर्जी केलेली आहे, अंड्याची भुर्जी. कारण सकाळी तुम्ही बघितलं असेल फिश आणि फिश करी आणि भात केलेला. तर आता पण केलेली आहे खिचडी आणि भुर्जी आणि भाकरी टाकते. 2-3 भाकरी टाकते एक. तर आज दळण घेऊन गेली, पण बंद होतं, शनिवार होता तर बंद होतं. तर उद्या टिफिनसाठी मी हे आणलेलं आहे, कारण भाऊ जातील उद्या, संडे आहे. तर अमूलचं पीठ भेटलं, तर म्हटलं वापरून बघू कसं आहे. आणि शिंका येत आहे. तर तुम्ही जर रेडीमेड पीठ वापरत असेल ना, तर मी हे सांगेल उद्या कसं, म्हणजे कशा पोळ्या येतात वगैरे. तर अमूलने काढलेलं आहे, तर मी पहिल्यांदाच बघितलं, म्हटलं मग चला घेऊन बघू. मी तर खरं आमची गहू आहे, मी दळून आणते नेहमी, पण मग आज पीठच म्हणजे गेली घेऊन. नंतर लक्षात आलं की शनिवारी सगळं गिरणी बंद असतात. तर मग मी हे घेऊन आली. मग आता खिचडी टाकली, आता भाकरी टाकते. मस्त अंड्याची भुर्जी केलेली आहे.
अंड्याची भुर्जी, इथे खिचडी आणि आता मी मस्त बाजरीच्या भाकरी करते. तर 2-3 करते फक्त. इसमें होने का लेजर फंक्शन आप नोटिस करो क्या है, ग्रीन स्पॉट लाइट है लेजर का नाम इससे लेजर है, इससे फोटो लेजर नोटिस करो. ताकि क्या करती है आपको ट्रेन आपको दूसरी फोटो देख सकता हूँ. तो अब मैं लेजर के साथ इसका लोगी को भी चालू करता हूँ. ऐसे मैं लेजर को काम कर रहा हूँ. तो ये है भाई साहब लेजर के साथ लोगी फंक्शन. भाई साहब क्या लाइट दूसरे ये देखो तो क्या कहते हो भाई हाइजिन फंक्शन निकालेगा. प्लॅनिंग तो भाई साहब अल्टिमेट की है. तर इथे भाकरी झाली आणि याच्यात ठेवली एक आणि याच्यात ते मस्त 2 भाकरी केल्या. 2च केल्या म्हटलं, एक खाईल आणि खिचडी पण आहे. आणि उद्यासाठी तयारी गव्हाच्या शेंगा मस्त गावरान भेटल्या होत्या 30 रुपये पाव. तर मग त्यांना म्हटलं 50च्या अर्धा द्या, तर नव्हत्या ऐकत. म्हटलं तर आता महागच झालंय खूप. इथे काय लागले काय माहिती. तर मग हे पाव घेतल्या 30 रुपयाच्या. जेवण झालं की ते निवडून ठेवावं लागेल म्हणून वरतीच काढून ठेवलं मी. आणि उद्या मस्त वांग्याचं हे करायचं, वांग्याचे भरलेले वांगे. तर शेंगदाणे भाजले ते आता हे करून ठेवते, कारण कुठंच नव्हतं. तर कूट करून ठेवते. आणि बाकी तर आवडला डिशवॉशरला भांडे लावायचे आणि जेवण झालं की डिशवॉशरला भांडे लावून आणि शेंगा निवडून ठेवायच्या आहे गव्हाच्या. चला आता जेवण झालं की बोलते तुमच्याशी.